हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. आजचा जो विषय आहे तो आहे आपल्या जॉबवाल्या मैत्रिणींसाठी त्यांनी कोणत्या प्रकारच्या ॲक्सेसरीज घालायला पाहिजे आणि काय त्यांनी म्हणजे त्यांच्यासोबत वापरायला पाहिजे. तर ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत. एखादी टिप्स तुम्हाला आवडली असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात आणि व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप न करता. तर फ्रेंड्स, आपण मोस्टली टीचर जॉबमध्ये असाल किंवा मग एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असाल तर कधी आपण इंडियन, कधी वेस्टर्न अशा आउटफिट घालत असतो. तर त्यासोबत आपण काय वेअर करायला पाहिजे, थोडंसं छान असं मॅच व्हायला पाहिजे, अशा काही गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे. तर पहिले मी तुम्हाला नेकपीस दाखवते की अशा प्रकारचे लॉंग नेकपीस तुम्ही घालायला पाहिजे. हे साडीवर आणि वेस्टर्न आउटफिट दोघांवरती छान दिसतात. तर असे काही नेकपीस तुम्ही खरेदी करून ठेवायला पाहिजे. थोडासा वेगळा लुक येतो. आणि जर तुम्हाला मोठे आवडत नसेल तर तुम्ही छोटे, अगदी नाजूक मोतीमध्ये सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात एखाद्या साडीवर किंवा वेस्टर्न आउटफिटला देखील. अशा प्रकारचे जे नेकपीस असतात ना, छान दिसतात, उठून दिसतात. तर थोडंसं ना एक वेगळा तुम्ही म्हणजे जे नेहमीचे गोल्डन, सिल्वर तसे निवडण्यापेक्षा असे काहीतरी तुम्ही नेकपीस निवडा जे तुम्हाला साडीवर आणि वेस्टर्न आउटफिटवर देखील छान दिसतील. तर अशा ॲक्सेसरीज तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. किंवा मग तुम्ही अशा प्रकारचे देखील जेव्हा तुम्ही साड्या प्लेन किंवा मग कॉटनच्या, मर्मलच्या साड्या वापरतात त्यावर तुम्ही नेकलेस वापरू शकतात. हल्ली टेराकोटाची खूप फॅशन निघाली आहे. तुम्ही टेराकोटाचे देखील नेकपीस तुम्ही वेअर करू शकतात किंवा मग ऑक्सिडाइज ज्वेलरी आहेत ना, ते तुम्ही हमखास वेअर करू शकतात. ती देखील खूप छान दिसेल. तर अगदी साधं सिंपल तयार न होता थोडासा तुम्हाला स्टायलिश लुक करायचा असेल ऑफिसला जाताना किंवा शाळेमध्ये जाताना, तुम्ही टीचर असाल तर अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी तुमच्या कॉटनच्या साड्यांवरती खूप छान उठून दिसेल. किंवा मग वेगळ्या काही तुम्हाला साड्या नेसायच्या असेल त्यावरसुद्धा हे जे ज्वेलरी आहेत ना, खूप छान दिसेल. अगदी थोडीशी वेगळ्या टचची तुम्ही थोडीशी म्हणजे हिस्टोरिकल जी ज्वेलरी असते ना, ती तुम्ही तशी वापरा. जे अगदी जुन्या थोड्या पद्धतीची असेल तशी ना, खूप थोडीशी वेगळं तुम्हाला लुक देईल. आणि जर कानात म्हणाल तर छोटेसे तुम्ही झुमके घालू शकतात. अगदीच छोटे पाहिजे, मोठे कानात ते तुम्हाला इरिटेट करू शकतात. असे छोटे छोटेसे झुमके तुम्ही घालू शकतात किंवा टॉप्स वगैरे घालू शकतात मोत्यांचे किंवा मग डायमंडचे. अशा प्रकारचे तुम्ही घालू शकतात. किंवा मोठे कानातले जर घातले तुम्हाला खूप इरिटेट होऊ शकतं आणि दिवसभर तुम्हाला ते वेअर करून ठेवायचे म्हटल्यावर ते लाईट वेटच तुम्ही निवडायला पाहिजे. तर असे तुमच्याकडे कानातले असायला पाहिजे जे तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, अजिबात तुमच्या कानाला टोचणार नाही, केसांमध्ये अडकणार नाही. तर अशा पद्धतीचे कानातले इयरिंग्स तुमच्याकडे असायला पाहिजे. असं कलेक्शन तुमच्याकडे असायला पाहिजे. हातामध्ये म्हणाल तर एखादा कडा किंवा मग असे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकतात जे अगदीच खूप नाजूक असतात. म्हणजे हातामध्ये अगदी भरगच्च बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही आहेत आणि तुम्ही ऑफिसमध्ये जाणार तर ते आवाज करतील. तर तुम्ही असे ब्रेसलेट, जे मोत्यांचे ब्रेसलेट असतात ना, मल्टी कलर मोती, त्याचे तुम्ही ब्रेसलेट वापरू शकतात. आणि मग असे दाखवलं तसं तुम्ही ब्रेसलेटसुद्धा तुम्ही वापरू शकता जे इंडियन आणि वेस्टर्न दोघंही आउटफिटवरती खूप छान दिसतील. जर तुम्ही कडा घालत असाल ना तर एका हातामध्ये घड्याळ घालायला अजिबात विसरू नका. आता तर किती सुंदर आणि छान डिजिटल वॉच निघाले आहेत. तर तुम्ही डिजिटल वॉचसुद्धा घालू शकतात किंवा मॅचिंग बेल्टवाल्या ज्या वॉच येतात ना त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकतात. म्हणजे साडीप्रमाणे तुम्ही तो बेल्ट चेंज करू शकता. तर तुमचा दररोज एक नवा लुक तयार होईल. तर असे काही तुम्ही वॉच तुमच्या उपयोगीसुद्धा पडेल आणि तुमचा आउटफिटला एक सुंदर ॲक्सेसरी देखील मॅच होईल. तर अशा प्रकारे तुम्ही, आणि हो, तुम्ही जर म्हणजे चष्मा लावत असाल तर तुमचा एक एक्स्ट्रा पेअर तुमच्या पर्समध्ये असायला पाहिजे. ऑफिसमध्ये एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम झाला तर एक पेअर खराब झाल्यानंतर दुसरा पेअर तुमच्याकडे साईडला असायला पाहिजे. आणि सनग्लासेस देखील तुम्ही तुमच्या पर्समध्ये आवर्जून ठेवायचे आहेत. कारण काही काही ठिकाणी ना अगदी 12ही महिने दुपारी ऊन असतं आणि तुम्ही जर फील्डवर करत असाल, फील्डवर जात असाल तर तुमच्याकडे सनग्लासेस असायला पाहिजे.
आणि आता तुम्हाला सांगत आहे बॅग. तर तुम्ही जर फील्डवर्क करत असाल ना, तर तुम्ही थोडी मोठी बॅग यूज करा, ज्यामध्ये तुमच्या फाईल्स, तुमचे पेपर्स वगैरे आणि तुमचा टिफिन किंवा ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या अगदी आरामात त्यामध्ये बसतील. तर थोडेसे फील्डवर्क करणाऱ्यांनी असे थोडे मोठे बॅग वापरायला पाहिजे. किंवा टीचर असाल तर तुमच्याकडे देखील खूप सारे रजिस्टर असतात, तर तुम्ही अशा मोठ्या बॅग तुम्ही वापरायच्या आहेत. आणि फक्त तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर मग तुम्ही थोडं मीडियम आकाराची तुम्ही बॅग वापरली तरी चालेल, पण त्यामध्ये अगदी बऱ्याचशा गोष्टी मावतील अशा प्रकारची बॅग, पण थोडीशी स्टायलिश पद्धतीने तुम्ही ते घ्यायला पाहिजे. तर खूप छान लुकही येईल आणि ती बॅग तुम्हाला अगदी खूप छान पद्धतीने वापरता देखील येईल. आणि जर तुम्ही म्हणजे मला सांगेल की पायांमध्ये ना कधी तुम्ही ऑफिसला जाताना फ्लॅट तुम्ही सँडल किंवा मग चप्पल घाला, खूप छान दिसतात. आणि वेगवेगळ्या अगदी कलरचे वेगवेगळ्या डिझाईनचे मिळतात, तर तुम्ही घालू शकतात. पण फ्लॅट घाला, कारण हिलने दिवसभर तुम्हाला तिथं काम करायचं आहे, ते हिलमुळे तुमचे पाय दुखू शकतात. किंवा अशा प्रकारची थोडीशी हिल असलेली ज्युती म्हणतात त्याला, ती ज्युतीही आपण घालू शकतो. ही देखील साडीवर किंवा वेस्टर्न आउटफिटवर दोघांवर ते खूप छान दिसेल, तर ही सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. हिल्स देखील तुम्ही ना शक्यतो टाळायलाच पाहिजे, कारण की ते दिवसभर कम्फर्टेबल नसतं घालायला. फ्लॅट जे स्लीपर्स चप्पल असतात, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आता हल्ली मार्केटमध्ये निघालं आहे, तर कुठलेही तुम्ही मॅचिंग पेअर तुम्ही घालू शकतात. तर अशा प्रकारे तुमचा लुक तुम्ही क्रिएट करू शकतात, खूप छान दिसू शकतात. मगाशी म्हटलं सनग्लासेस हे तुमच्या पर्समध्ये असायलाच पाहिजे. बाहेर तुम्ही निघत असाल तर सनग्लासेस लावूनच जाऊ शकतात. जाणे येण्याला देखील तुम्हाला जर ऊन लागत असेल ना, सनग्लासेस तुम्हाला ऐन वेळेवर ते खूप उपयोगी पडतील. तर असं तुम्ही एकूण तुमचं आउटफिट तुम्ही तयार करू शकतात. काही ॲक्सेसरीज मी तुम्हाला आता आयडियाज दिले आहेत, त्या ॲक्सेसरीज तुम्ही यूज करू शकतात. कसेही गबाड्यासारखं तयार होऊन किंवा अगदीच म्हणजे ट्रेडिशनल लुक करून आपण जाऊ शकत नाही ऑफिसला. ऑफिसचा एक लुक अगदी वेगळा आणि क्लासिक लुक पाहिजे. तर क्लासिक लुक तुम्हाला पाहिजे, क्लासी लुक तुम्हाला हवा असेल तर अशा पद्धतीचे जे मी तुम्हाला आयडियाज दिले आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि खूप मस्त असे तयार होऊन ऑफिसला जा, जेणेकरून दिवसभर तुमच्या कामामध्ये देखील लक्ष लागेल. तर कशा वाटल्या आजच्या ह्या टिप्स, म्हणजे जॉबवाल्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजच्या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतर मैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एखाद्या फॅशन टिप्स सकट. बाय.